वकारबाग किंग्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुंदर असा स्क्वेअर कट. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह. या मॅच नंतर 4 लीग मॅच बाकी. काय झेल आहे या ठिकाणी. सुंदर असा झेल. एक षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 धावा. आणि आता फलंदाजीसाठी आलेत ते कॅप्टन. नॉन स्ट्राइक एंड वरती. सुंदर चेंडू. मिसफिल्ड. एकच धाव मिळते ती वकारबाग किंग्स यांना. स्ट्राइक एंडवर आता संघनायक रोहित रवडे. सुंदर बॉल. वाईड चेंडू. धाव संख्या जाऊन पोचते ती 5 धावा. 6 अपडेट नव्हतं झालं इथं. सुंदर ऑफ कटर. गौतम यांना कळला नाहीये. सुंदर फटका. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. धाव मिळते ती 1. दोन षटकानंतर 8 धावा. नो चेंडू आणि हा असेल फ्री हिट. हा नो असणार आहे कारण की बॉल टाकताना फील्डिंग टीम बोलली आहे.
हॅलो कॉमेंटेटर्स.
47 झालेत. 48 टार्गेट. 48 धावा करायचे आहेत.
तर आजच्या दिवसामधील पहिला सिक्सर आपण पाहिला. मागील बॉलवरती विशालच्या बॅटमधून जो सिक्सर निघाला तो आजच्या डे 4 मधील पहिला सिक्सरचा पुढचा बॉल आकाशचा सामना करेल तो तेजस. दिवस क्रमांक 4 मध्ये आजचा मॅच नंबर 1. काय स्ट्रोक आहे तेजसच्या बॅटमधून. मात्र आता चौकार इथे मात्र निघतोय आणि धावांचा पाठलाग मात्र इथे सुरुवात झाल्या. वेगाने धावा जमायला सुरुवात केली जाते. एक सिक्सर एक चौकार या ओव्हरमध्ये आकाशच्या ओव्हरमध्ये आलाय. आता मात्र फक्त आणि फक्त 27 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे. तिथे फिल्डर आहे आणि ते मात्र विकेट घेतली जाईल. वड कॅच. इथे मात्र विकेट येते तेजसच्या बॅटमध्ये. तेजसचं विकेट मात्र आता आकाश नांदीकरच्या खात्यामध्ये जाईल. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये मात्र आता आपण आज 4 क्वार्टर फायनल्स 2 सेमीफायनल्स 1 फायनल मेन्स सिनियर तर किड्स फायनल व लेडीज फायनल देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस मेगा फायनल डे. शेवटच्या दिवसामध्ये देखील मोठे सामने आपण पाहणार आहोत. सर्व संघांची इथे मात्र लढाई एकमेकांची सुरू आहे. धावसंख्या आहे ती 21. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आकाशचा. शेवटचा बॉल. अक्षय पंडित आता नवीन बॅटर. लेफ्टी लेफ्ट हँडर बॉल. लेफ्ट हँडर बॅटर आता मात्र सज्ज होतो तो अक्षय. तर मात्र पहिल्याच बॉलवरती आता मात्र गोल्डन टक. अक्षय पंडित बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्याच बॉलवरती आकाशच्या बॅटमधून आकाशच्या बॉलमधून एक फिरकी निघाली गेली. व आता मात्र ओव्हर संपते. स्वप्नीलच्या मात्र अक्षयच्या हातामध्ये सोपा आणि चांगला शॉट घेतला गेला अक्षय यांच्या माध्यमातून. आता मात्र स्वप्नील न्यू बॅटर सज्ज होतोय बॅटिंग मार्कवरती. आता मात्र नितीन संभवतः नितीन येतोय बॉलिंग मार्कवर. नितीन सज्ज होतोय. नितीन अंकल गे. आता मात्र त्या सामना करेल तो विशाल. आता मात्र 30 बॉल आणि 27 धावा. इथे मात्र या सामन्यामध्ये मॅच विजयासाठी 30 बॉल 27 रन्सची आवश्यकता आहे. आता मात्र पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे परंतु ते सिंगल येईल. सिंगल सिंगल आणि सिंगल एकेरी धाव. विशालच्या बॅटमधून मात्र मागच्या ओव्हरमध्ये एक आपण सिक्सर पाहिला. साईड स्क्रीनवरती स्ट्रेट हिट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल बॉन्डलांच्या बाहेर पाठवून दिला 6 धाव्यांसाठी. वेलकम केलं आजच्या दिवसामध्ये सिक्सर. ठीक आहे ओमकार दा ओमकार थोडासा माईकचा आवाज थोडा कमी करा. थोडा 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 कमी करा थोडा. हॅलो हॅलो ठीक आहे ओके. तर पुढचा बॉल होता सज्ज होतो नितीन. यावेळेस मात्र डॉट बॉल. डॉट बॉल मात्र आता हॅलो विश्रामबाग आणि धामणीने टॉस करून घ्यायचा आहे. मेन स्टेजवर यायचा आहे टॉससाठी. कॅप्टन चला नेक्स्ट मॅच विश्रामबाग व धामणी दोन्ही संघाचे कॅप्टन्स मंचावरती या. आपला नाणेफेक होईल. टॉस होईल आपला. विश्रामबाग व धामणी.
पंचांशी उजत घालायची नाही आहे. विशाल, तेजस, डेड बॉल. बॉल त्याचा डेड आहे ना अंपायर. डेड बॉल. हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. थोडासा टेक्निकल इश्यू या बॉलवरती मात्र येतोय. आता मात्र पुन्हा नितीन सज्ज होईल. बॉलिंग मार्फत सज्ज होईल नितीन. हा ठीक आहे ठीक आहे. यावेळेस मात्र काय बॉल आहे. वॉट अँड डिलिव्हरी. एक चांगला बॉल नितीनच्या माध्यमातून हाताळला जातोय. तर मात्र पुन्हा पुढचा बॉलिंग सज्ज होतो नितीन अंकलगे. वॉट बॉल. काय बॉल टाकला गेलाय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. टप्पा पूर्ण बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि विशालचा आणि बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. पुन्हा दुसरा डॉट इथे मात्र नितीनच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल पुन्हा सज्ज होतो नितीन. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल फुलटॉस करून घेतला गेला आणि सिंगल साठी मात्र बॉल जाईल. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या अजून पोहोचेल ती 24. आता मात्र 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायला लागतील त्या 24. शेवटचा बॉल या ओव्हर मधील लास्ट बॉल. यावेळेस देखील फुल टॉस. इथे मात्र फिल्डिंग आहे. हर्षवर्धन. सिंगल येईल. सिंगलने ओव्हर संपते. षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय ग्राउंडच्या आतमध्ये. धावसंख्या होते ती 25 धावा धावलकावरती लागल्या आहेत. आता मात्र 24 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 23. बॉलरचा नवीन रोहित सज्ज होतोय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर वाईटचा इशारा. यावेळेस देखील चांगला फटका आहे. तिथे मात्र आकाश आहे. सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलने मात्र धामणीनं टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. कॉमेंटेटर. ओके. आता मात्र कॅचची संधी आहे आणि इथे मात्र सोपा झेल घेतला जाईल. विशाल आता मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. 1 बाउन्स दिला गेलाय. फर्स्ट बाउन्स या ओव्हर मधील. आता विशाल मात्र बाद होतोय. हर्षवर्धनच्या माध्यमातून चांगला झेल घेतला गेला. आता मात्र या मॅच मध्ये थोडीशी रंगत येईल कारण की विशाल मात्र बाद होऊन जातोय माघारी पॅव्हेलियन मध्ये. आता मात्र सागर बॅक टू द विकेट. सागर येतो आता मात्र रोहित आरवाडेच्या माध्यमातून एक चांगला डावपेच इथं आखला गेला व तो डावपेच यशस्वी होतोय. ट्रॅप लावला होता विशालसाठी. तो ट्रॅप देखील यशस्वी होतोय आणि विशालचा एक सॉफ्ट डिसमिसल.
आता मात्र फुटचा बॉल सज्ज होईल तो सागर. आता मात्र डॉट बॉल येईल. रोहित आता मात्र नक्कीच हावी होतोय तो येलो जर्सी वरती. तर मात्र बॉल टू बॉल धावसंख्या आहे 21 बॉल 21 धावा कराव्या लागतील. तर मात्र पुन्हा बॉल हवेत असेल परंतु तिथे मात्र चेतन आहे. चेतनच्या माध्यमातून सिंगल इथे दिली जाईल. सिंगल धावेन धावफलक 1 ने वाढते. यावेळेस मात्र क्लीन कॅच आपल्याच फॉलो मध्ये स्ट्रेट इन टू द बास्केट. रोहितच्या आता हातामध्ये एक सोपा झेल देऊन बाद होतोय तो स्वप्नील. स्वप्नीलच्या रूपाने लागणारा 5वा धक्का. आता न्यू बॅटर प्रतीक जर्सी नंबर 4. प्रतीक सज्ज होतोय. धावसंख्या आहे 28. आता मात्र 19 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल रोहितचा प्रतीक साठी. ते मात्र बॅक टू बॅक 2 विकेट. काय कॅच घेतला गेलाय नितीनच्या माध्यमातून. एक चांगला झेल व प्रतीक बॅट ऑन पॅव्हिलियन. प्रतीक गोल्डन डक वरती बाद होतोय. पहिल्याच बॉल वरती एक चांगला झेल घेतला गेला प्रतीकचा. आता नवीन बॅटर सूरज मखदूम. ओव्हर संपते. आता मात्र 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. स्कोर होतोय 28. 6 विकेट. 2 विकेट आहेत लास्ट 2 विकेट्स. बॅटिंग पॉवर प्लेची ओव्हर मॅच आता सुरू आहे. आता मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायला लागतील त्या 20. 18 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मात्र पुढचा बॉल यावेळेस देखील काय फटका खेळलाय आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग केली जाते आकाशच्या माध्यमातून. जर डायरेक्ट थ्रो लागला असता मात्र नक्कीच विचार करावा लागला असता अंपायर्सना. परंतु इथे मात्र आता सिंगल घेतली जाते. सूरजच्या आता मात्र सज्ज होतो बॅटिंगवरती. पहिल्या बॉलचा सामना करेल. यावेळेस डॉट बॉल नितीनच्या माध्यमातून मात्र आता डॉट बॉल हाताळला जातोय. चांगली बॉलिंग इथे मात्र नितीन या स्पर्धेमध्ये करतोय. सातत्यपूर्ण कामगिरी कन्सिस्टन्सी देखील पाहायला मिळते. यावेळेस देखील सिंगल चोरली जाईल आणि सिंगल घेतली जाते. ऋषभच्या हातामधून इथे सिंगल घेतली जाते. तर नितीन सज्ज होईल पुन्हा बॉलिंग मार्गवरती. पुढचा बॉल यावेळेस बॉल आता मात्र हिट विकेट. बाहेर मारून आवडतोय. लास्ट विकेट. लास्ट मॅन इन. शेवटची विकेट या आता मात्र मॅच मधील गणपती पेठ संघाकडून लास्ट मॅन इन होईल. शेवटची विकेट. लास्ट विकेट. बॅटर येतोय सनी जर्सी नंबर 90. सूरज खवाटे. 35च्या आत जर अडवलं तर मात्र बोनस गुण बहाल केला जाईल तो फिल्डिंग टीमला. आता धावसंख्या आहे ती 30.
शेवटची विकेट, लास्ट मॅन इन. सूरज मखदूम अँड सूरज खवाटे, शेवटची जोडी गणपतीपेठ संघाकडून. लास्ट मॅन. 5 धावांच्या आत मात्र रोकावं लागेल. 5 धावांच्या आत मात्र रोखलं गेलं तर मात्र आता एक बोनस गुण बहाल केला जाईल. व जर ही शेवटची विकेट जर घेतली गेली तरी मात्र नक्कीच बोनस गुण दिला जाईल. ऑल डाऊन, ऑल विकेट्स गॉन होतील. पुढचा बॉल नितीनचा सज्ज होईल तो सूरज. यावेळेस चांगला हलक्या हाताने खेळून काढलाय. डॉट बॉल येईल. नितीनची चांगली बॉलिंग पाहायला मिळते. शेवटचा बॉल नितीनचा या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. इथे मात्र सिंगल. धावसंख्या होते 31. आता मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या कराव्या लागतील ते 17. 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. लास्ट जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. जर विकेट 4 धावांच्या आत जर ही विकेट गेली तर मात्र एक बोनस गुण बहाल केला जाईल. तो वकारबाग संघाला. बॉलर तो रोहित, स्वतः संघाचा कॅप्टन येतोय, स्वतः सज्ज होतोय. शेवटची विकेट, शेवटची जोडी मैदानामध्ये आहे गणपतीपेठ संघाकडून. पुढचा बॉल यावेळेस लेट कट, परंतु कोणती धाव येत नाही. ऑफ कटरचा बॉल टप्पा पडून आतल्या दिशेने वळण घेतोय. तिथे मात्र सिंगल करण्याचा प्रयत्न केला जाईल. आता मात्र चांगला शॉट आहे सनीच्या माध्यमातून. फुलटॉस बॉलला कन्वर्ट केले सिंगल मध्ये आणि सिंगलने मात्र नॉन स्ट्राईक वर जाईल सनी उर्फ सूरज. आता मात्र पुन्हा सूरज स्ट्राईक होते. धावसंख्या होते ती 32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र 2 धावा. टुडी. आता मात्र बोनस थोडासा अवघड दिसतोय. तर मात्र फक्त 1 धावेची गरज बोनस वाचवण्यासाठी. आता मात्र बोनसची संधी नसणार आहे. बोनस आता मात्र हातामधून जातोय. आता मात्र फक्त विजय. आता मात्र डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. आता मात्र 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यक. 7 बॉल 13. आता मात्र सिंगल येईल. धावसंख्या होते 36. 36 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायला लागतील त्या 12. गणपतीपेठ संघाच्या हातामध्ये मात्र ही सहज सामना होता, परंतु त्याने सामना स्वतः अवघड करून घेतला. प्रत्येक बॉलच्या मागे सिंगल धाव हवी होती. विकेट्स मात्र गमावल्या. विकेट्स गमावल्यामुळे मात्र धावसंख्येला ब्रेक लागला. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे. फक्त आणि फक्त 36 धावा धावफलकावरती लागत आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायला लागतील त्या 12. मात्र मॅचमध्ये पूर्णतः वकारबाग संघ हवी होतोय. आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे गणपतीपेठ संघाकडून. प्रत्येक बॉलच्या मागे 2 धावांची आवश्यकता. विजय विजय आणि विजय. सनी अँड टीम, रोहित अँड टीम, आपलं अभिनंदन. या स्पर्धेमधील आपला 4था विजय.
आता मात्र वकारबाग संघ मात्र या स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश जवळपास निश्चित करतोय. जवळपास आता मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला जाईल. रोहित आरवाडे बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचेस जिंकतोय. रोहित आरवाडे काल देखील मॅन ऑफ द मॅच, आज देखील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित आरवाडे. बॅक टू बॅक 2 मॅच